हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवत आहोत चॉकलेट कपकेक. आणि हे दोन मेंबर आपल्यासोबत कोण आहेत तर हॅलो बोल. हॅलो बोला. ही आहे सई आणि याचं नाव आहे कबीर. हे माझ्या मामाचा मुलं आहेत, क्यूट क्यूट. तर याच्यासाठी मी म्हणलं चला चॉकलेट कपकेक बनवूयात. खूप दिवसानंतर आले, तर सुट्ट्या लागल्यात ना स्कूलला, त्यामुळे असं तर जमत नाही स्कूल असल्यामुळे की नाही. तर आता आलेले आहेत आपल्याकडे, तर चला त्यांना मस्त मस्त चॉकलेट कपकेक बनवून देऊयात. आणि इथं मी सगळं साहित्य घेतलेलं आहे. आणि चला तर कबीर बोलतोय की मी माझं बोलायचं टर्न आलंच नाहीये. तर बोल कबीर, काय बोलतोयस तू आपल्या चॅनलवर? आणि छान छान रेसिपी पण मी बनवून यांना ट्राय करायला देईल. तर चला बनवून घेऊयात आणि रिॲक्शन यांच्याकडून जाणून घेऊ की कसं झालेलं आहे, टेस्ट कसं झालंय केकचं, हे की नाही. हे मोल्ड वगैरे इथं घेतले मी सर्व. एक कप अगोदर यात दूध टाकून घ्यायचंय. वा, मी पण दूध सांडलंय. वा, दूध सांडायचं काम चालू आहे आमच्याकडे सध्या घरात. अर्धा कप घेतलेला आहे मी याच्यामध्ये दूध. पिल्लू काय झालंय, सध्या आत्ता उठलाय झोपेतून, जागा झालाय तो आणि रडायला लागलाय. विनेगर टाकून दुधाला फाडून घेतलंय आपण मस्तपैकी. आता याच्यामध्ये 1/4 कप आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. तर हे टाकलेलं तेल दूध आपल्याला थोड्या वेळाने यूज करायचं. ते 1/2 कप मी साखर टाकते, वाटलेली साखर 1/2 कप. 1 कप मी जे साखर टाकली याच्यात पिठी साखर, त्याच्यानंतर या चमच्याने मी 2 चमचे जे पिठी साखर आणखी टाकून घेते. 1 टीस्पून चॉकलेट इसेन्स, कारण आपण चॉकलेट कपकेक बनवते त्यामुळे. टाकत आहोत सई मैदा. ठीक आहे, मैद्याचं बनवतोय, उद्या आपण गव्हाच्या पिठाचं बनवू. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा. तुला चॉकलेट फ्लेवरचा खायचं आहे ना? हे बेकिंग सोडा आहे, हे 1/4 चम्मच आहे, त्यामुळे मी याच्यात 2 वेळा टाकणार. ठीक आहे. आता ते 1 चमचा 1 टीस्पून बेकिंग पावडर. ठीक आहे. आता बारी आहे कोको पावडरची, कारण आपण चॉकलेट कपकेक बनवतोय ना, तर त्यामुळे आपल्याला इथे टाकायचं आहे कोको पावडर. ठीक आहे. आता त्यात टाकूया कोको पावडर. आता हे सगळं आपण चाळून घेऊ याच्यात. चलो आता ह्याला कट अँड फोल्ड करायचं. हे असं नेहमी हे ना एकाच साईडने असं गोल गोल फिरवायचं. हे असं उलट नाही घ्यायचं कधी पण, वन साईडने त्याला राऊंड अँड राऊंड करायचं. आपलं बॅटर रेडी आहे इकडं, आणि आपण जे आहे मोल्ड मध्ये टाकून घेऊयात. वाओ केक, डैडी दिखा दो आरव को, आरव वांट टू सी कि हम क्या कर रहे हैं. ज्यात ना अर्ध्यापेक्षा कमी कमी भरायचं आपल्याला. ओके, पूर्ण हाफ नाही भरायचंय, हाफ पेक्षा पण कमी भरायचं, म्हणजे हे व्यवस्थित राईज व्हायला, बेक व्हायला हेल्प होईल, जागा मिळेल केकला फुलायला बेक होण्यासाठी. चला ते एक क्यूब टॉप चॉकलेट्सचे. चला आपलं ओटीजी प्री हीट होत आलेलं आहे. आपण हे कपकेक जे आहेत मी मुलांना सांगितलं आहे चॉकलेट टाकायला, ते मस्त आनंदाने टाकत आहेत हॅपी होऊन. चला आता हे चॉकलेटला ना आपण लपवूयात. अजून टाक चॉकलेट. हा टाक सगळं. पण टाक. तर हे चॉकलेट्सला नाही बस 2 चॉकलेट सगळे. मग अजून एक सेट आहे ना, त्याच्यात पण टाकायचं आपल्याला. आता हे चॉकलेट त्याच्या आतमध्ये आपण लपवूयात. मस्त चॉको लावा केक जे आहे रेडी होईल आपलं. मग गरम गरम खाल्लं तर चॉको लावा सारखं यात ना चॉकलेट बाहेर निघेल. थोडस उशिरानंतर थंड झाल्यावर खाल्लं तर मग चॉकलेट जमून जाईल ना याच्यात. किती मस्त बनत आहे ना आपले चॉकलेट कपकेक. आरूचं रडून रडून एवढे हाल झाले, इतका रडतोय तो चॉकलेट बघून, म्हणून मी हे सगळं बनवत नाही चॉकलेट्स वगैरे. मग सई कसं वाटतंय बघ, कसे फुललेत ना.
बेक झालेत बघ चॉकलेट केक, मस्त वरपर्यंत आलेत. आणखीन थोडा वेळ आहे टाइम याला, 10 मिनिटं, कारण आत वर तर फुलले, आतून थोडं कच्चं असू शकतं. मग एक 10 मिनिटांनी बंद होईल आपणच, मग आपण चेक करू बेक झाले का. मग मजा आली ना इथे नाही चॉकलेट कपकेक करायला. कसं कसं वाटलं तुला सांग? चांगलं वाटलं ना? तर मस्त रेडी झाले आहेत आपले चॉकलेट कपकेक. तर खाऊन बघूया. अजून तर OTG मध्ये आहेत, बाहेर काढूयात आणि मग चेक करूया. ठीक आहे, इथे कपकेक रेडी झाले आहेत आपले मस्त मस्त. तर हे थोडेसे थंडे होऊ देत, आता खूप गरम आहे, एकदम भाजतंय हाताला. तर मग आपण याला खाऊन बघूयात, हो की नाही सई? मला सांगा कसं झालंय, खाऊन बघा. खूप गरम आहे केक का भाजल? गोड झाले का? छान लागते का? छान लागते। तो कैसे बनाया, सच्ची सच्ची बताओ। बहुत अच्छा बना है, बहुत अच्छा कपकेक है, बहुत सॉफ्ट है। दिखाओ बहुत अंदर से स्पंजी कैसा है। देखो गाइस, बहुत बताते नहीं हो सच में, 1 बहुत मिनट। गाइस, देखो गाइस, बहुत सॉफ्टी एंड मस्त स्पंजी कपकेक है, घर पे होममेड। आप भी इंजॉय कर सकते हैं ऐसा कपकेक बना के। वेरी नाइस, हम सब। चला तर मग आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. तो ब्लॉग मी उद्याच करेल, कारण जोपर्यंत मुलं आहेत त्यांच्यासोबत मस्त मस्त मजा करूया, वेगवेगळी रेसिपीज बनवून. चला तर मग बाय बाय. बाय बाय बोला सगळे. बाय बाय। बाय बाय.